फ्रेंड्स, आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मॉम अँड मी। तर चला मग आज आपल्याला बनवायच्या आहेत बट्ट्या। तर ह्या बट्ट्या कशा पद्धतीने बनवायच्या हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बट्ट्यांना इतकी जबरदस्त लेअर येते आणि इतक्या छान लागतात, क्रंची लागतात की बस हे बघा अशा पद्धतीने। आणि कितीही खाल्लं, पोटही भरलं तरी असं मन भरत नाही की अजून खाव्याशाच वाटतात, इतक्या चवीला अगदी सुपर असतात ह्या बट्ट्या। आणि ह्यांच्या भरपूर अशा लेअर कशा येतात त्या मी सगळ्या टिप्स सहित तुम्हाला सांगणार आहे। आणि त्याच्यामुळे तुम्ही आता हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण याच्यात भरपूर अशा मी टिप्स सांगितलेल्या आहेत। आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला मग आपण बनवूया या अगदी सुपर, अगदी खानदेशच्या बट्ट्या। तर सगळ्यात आधी मी कणिक घेतलेली आहे, गव्हाची कणिक, आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 वाटी रवा। रवा जर तुमचा जाड असेल तर तुम्ही 1 वाटीपेक्षा थोडाफार कमी टाकलात तरी चालेल। आणि जर बारीक रवा असेल, कारण रवा पण 2 प्रकारचे असतात, तर 2 वाट्या घेतल्या तरी बारीक रवा चालेल। याच्यात टाकणार आहे मी आता बडीशोप, त्याच्यानंतर टाकणार आहे धने। याच्यात मी धने पण टाकलेले आहेत, बडीशोप पण टाकलेले आहे आणि धन्याची पावडरसुद्धा टाकणार आहे। मी धने याच्यासाठी टाकले की जाड धन्यांची टेस्ट खूप छान लागते, त्याच्यामुळे पावडरसुद्धा टाकले आणि धनेसुद्धा टाकलेले आहेत। आणि याच्यात टाकते मी ओवा, त्याच्यानंतर टाकला आहे थोडासा हिंग, नंतर टाकलं आहे चवीनुसार मीठ, नंतर टाकलं आहे थोडासा सोडा, आणि नंतर टाकते मी याच्यामध्ये थोडीशी हळद। हळद तुम्हाला जर हवी असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल, पण हळदीमुळे कशा कलरच्या खूप छान कलर येतो बट्टींना, त्याच्यामुळे मी टाकले हळद। आणि आता टाकते त्याच्यामध्ये थोडंसं 1 पळी तेल। आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण एकत्र मिक्स करायचं आहे, कारण हे जे तेल आहे ना हे पिठाला पूर्ण लागलं ना तर बट्ट्यांना अगदी छान टेस्ट येते, त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे खूप छान असं मळलं गेलं आहे, पूर्ण तेल पिठाला लागलं आहे आणि पिठाचा रंग पण आता चेंज झाला आहे बघा, खूप छान असं सॉफ्ट सॉफ्ट वाटतं आहे, तेलामुळे खूप छान झालं आहे। आणि त्याच्याचमुळे ह्या बट्ट्या खूप छान अशा टेस्टी आणि खमंग होतात। असं बट्टींचं पण मी दळून आणते, पण जेव्हा आपण दळलेलं नसतं ना तर तेव्हा पटकन करायच्या असतात, तर तेव्हा ह्या अशा पद्धतीने बट्ट्या केल्या ना तर खरंच त्या खूपच छान लागतात। नेहमीच ह्या बट्ट्या करते मी रवा टाकून, तर खूप अगदी म्हणजे सगळ्यांना त्या दळलेल्या पिठापेक्षा पण अशा केलेल्या बट्ट्या खूप आवडतात। आणि त्या दळलेल्यासुद्धा इतक्या छान लागतात। त्यांना 1 किलो जर गहू घेतला ना तर पाव किलो मकई घ्यायची आणि ते जाड दळून आणायचं, तर ते खूप छान लागतं। ते सुद्धा त्यात मकईचं पीठ असतं, त्याच्यामुळे त्या थोड्या कडक असतात आणि अगदी रवाळ होतात, अगदी म्हणजे जाड जाड असतं ते त्याच्यामुळे। आणि ह्या तर अगदीच टेस्टी लागतात। तर आता याच्यात ॲड करते मी पाणी। एक लक्षात ठेवा, हे आपल्याला जास्त पातळ मळायचं नाही, अगदी घट्ट असंच मळायचं आहे। जास्त पातळ जर मळलं तर ते खूपच म्हणजे आपण जेव्हा मोडतो तर त्या मोडल्या जात नाही, पोळीसारख्या होतात त्या। आणि ह्या सॉफ्ट अगदी छान होतात। थोडं कमी पाणी जर वापरलं तर, पाणी अगदी कमी वापरायचं आहे, म्हणजे घट्ट घट्टच मळायचं आहे, थोडं जेवढं लागेल तेवढं पद्धतीनेच पाणी टाकून टाकून मळायचं आहे।
तर हे बघा अशा पद्धतीने घट्ट घट्टच मळलेलं आहे. अगदी थोडं कडकच आहे, जास्त पातळ नाही आहे. आणि ह्या बट्ट्यांना खूप लेअर येतात. त्या लेअरमुळे त्या इतक्या छान लागतात, अगदी टेस्टी लागतात. तर त्या लेअर कशा येतात ते पण मी तुम्हाला आता दाखवते. तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं कडकच आहे हे, जास्त पातळ नाही मळायचं. हे बघा अशा पद्धतीने, अगदी खूपच पातळ नाही आहे आणि जास्त कडकही नाही आहे. आपल्याला असा गोळा तयार होईल अशा पद्धतीनेच आहे. अशा पद्धतीने या पातेलीमध्ये मी पाणी टाकते 1 तांब्या आणि त्याच्यावर त्या बट्ट्या आपल्याला करायच्या आहेत. तर ते पाणी तापसतोपर्यंत आपल्याला बट्ट्या कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी या गाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला, कारण त्या बट्ट्या आपल्याला याच्यावरच ठेवायच्या आहे आणि मग त्या चिपकायला नको त्याच्यासाठी. अशा पद्धतीने पूर्ण तेल लावलंय मी, म्हणजे त्यात चिपकणार नाही. आणि आता हे पीठ परत एक वेळेस व्यवस्थित असं करून घेते. आपल्याला बट्ट्या करायला अगदी सोपं जाईल. बघा हे अगदी असं घट्टच आहे, जास्त पातळ पीठ नाही आहे. तर हे झालं आहे आता असं आपलं तयार. तर याच्या बट्ट्या कशा करायच्या हे बघा. तर एवढा गोळा घेतला आहे मी इथे. ते थोडं कडकच असल्यामुळे त्याला बनवायला थोडा टाईमच लागेल. अशा पद्धतीने हे असं करून घ्यायचं आहे. आपण पोळीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला अशा पद्धतीने असं करून घ्यायचं आहे फोल्ड. हे बघा अशा पद्धतीने. आणि ह्या भागाला आपल्याला तेल लावायचं आहे आणि त्याला अशा 2 याच्यामध्ये फोल्ड करायचं आहे आणि ही जागा आपली पूर्ण पॅक झाकली जाईल अशा पद्धतीने तिला दाबून घ्यायची. अशा पद्धतीने आपले हे झालेलं आहे. जास्त पण प्रेशर देऊ नका, नाहीतर मग आपल्या बट्ट्या ज्या आहे ना त्या अगदी ज्या लेअर येते त्यांना भरपूर लेअर येते तर ती येणार नाही. अशा पद्धतीनेच करायच्या आहे. बघा अशा पद्धतीने. तर लेअर ह्याच पद्धतीने भरपूर अशा येतात की आपण जेव्हा पूर्ण झालेला असतो गोल गोळा आणि आपण त्याला वरून खूप दाबलं तर मग ते लेअर बिलकुल येतच नाही. आणि अशा पद्धतीने केल्या तर खूप अशा लेअर आणि इतक्या टेस्टी लागतात ना बस. बघा अशा पद्धतीने. आता मी हे असं दाबल्यानंतर याला वरून जास्त दाबलंच नाही आहे, नाहीतर मग त्या अगदी आपल्या लेअर येणार नाही. म्हणून अशा पद्धतीनेच करायचे आहे. तर जाड धने टाकल्यामुळे ते बहुतेक वेळेस हातातून खाली पडतात, त्या याच्यामधून कणकेमधून खाली. तर त्यांना आपण अशा पद्धतीने परत त्याच्यात ॲड करून घ्यायचं मध्ये. बघा अशा पद्धतीनेच करायचे सगळे गोळे आपल्याला. अशा पद्धतीने मी सगळे करून घेतलेले आहे बट्टे. तर अशा पद्धतीने मी पातेलीमध्ये पाणी ठेवलेलं होतं आणि आपण तेव्हा तेल लावलं
त्या गाळणीला मी असं ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर ह्या बट्ट्या मी त्याच्यावर अशा पद्धतीने ठेवणार आहे. तर हे तुम्ही कढईमध्ये पण ठेवू शकतात, पण मी कढईमध्ये न ठेवण्यामागचं कारण हे सांगते तुम्हाला. तुम्ही पण नका ठेवू कढईमध्ये. कारण काय होतं ना, कढईमध्ये आपण कढईमध्ये पाणी टाकतो ना, तर ते पाणी खूप वरती येतं आणि ते वरती आल्यामुळे ते बट्टींना लागतं ते पाणी, आणि त्याच्यामुळे त्या बट्ट्या ज्या आपल्याला पाहिजे जशा पाहिजे तशा त्या होतच नाही. आणि त्याच्याचमुळे ते शक्यतोवर अशा पद्धतीने पातेलीत जर ठेवल्या ना, तर त्या आपल्याला पाहिजे तशा होतात. त्यांना फक्त वाफच लागते आणि आपल्याला त्यांना फक्त वाफ व्हायचं आहे. त्यांना खालून पाण्याचा टच नको झाला पाहिजे, म्हणजे त्या अगदी छान होतात, खमंग होतात. तर अशा पद्धतीने मी सगळ्या बट्ट्या ठेवून घेतलेल्या आहे. आणि आता याच्यावर ठेवणार आहे मी अशा झाकण. जवळजवळ 15 मिनिट आपल्याला या फास्ट फ्लेमवर बट्टे होऊ द्यायचे आहे. गॅस फास्ट होऊ द्यायचा आहे. अशा पद्धतीने गॅस करणार आहे फास्ट. तर 15 मिनिटात बघू आपण त्या बट्ट्या कशा झाल्या. तर अशा पद्धतीने 15 मिनिट झालेले आहे आणि आता मी या बट्ट्या काढणार आहे. नेमका व्हिडिओ करायचा म्हटलं की लाईट चालली जाते आणि आता आमची नेमकी लाईट गेलेली. तर हे बघा, अशा पद्धतीने या बट्ट्या झालेल्या, खूप छान अशा झाल्या त्या बट्ट्या आणि फुगल्या पण आहेत बघा या. बघा किती छान झाल्या. त्या अगदी गरम आहेत. त्या थोड्या थंड झाल्या की मग तळायच्या. आता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता कापायच्या आहेत बट्ट्या. तर बघू आपण त्यांना किती छान अशी लेअर आली येते. तर ह्या झालेल्या आहेत आता गार. तर बघा, आपण त्या पातेलीमध्ये ठेवल्यामुळे खालून त्यांना पाणी लागलं नाही आणि व्यवस्थित झाल्या. आणि कढईत जर ठेवलं असतं तर त्यांना खालून पाणी लागतं आणि आपल्याला जसे पाहिजे तशा त्या होतच नाही. तर चला आपण या बट्ट्या कापून बघू कशा जातात. हे बघा किती छान लेअर आल्या त्यांना. हे बघा, भरपूर अशा लेअर आलेल्या आहे आणि ह्या तळल्यानंतर ह्या लेअर तर अजूनच सुटसुटीत होतात आणि पूर्ण दिसतात आणि खायलाही खूप छान लागतात. तर चला आपण तळूया यांना. तर आता या बट्ट्या आपण तळूया. थोडा फास्ट, थोडा स्लो असा गॅस करायचा आहे आणि जास्त कडक पण करायचा नाही आपल्याला, अगदी मिडियम करायचा आहे. अशा पद्धतीने या तळल्या गेल्या. हे बघा किती छान लेअर आलेली आहे त्यांना. हे बघा गरम आहे ते अजून. खूप छान अशी लेअर येते यांना.
तर ह्या बघा आपल्या ह्या बट्ट्या आहेत तयार. तर यांना खूप छान अशी लेअर आलेली. हे बघा पावला जशी येते ना तशीच लेअर येईल, एकदम छान क्रंची अशी. खूप छान लागतात या.